कामचुकारपणाचे फळ. एक गवंडी बिल्डिंग कंत्राटदारासाठी काम करायचा. गवंडी नेहमी त्याचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असे. वास्तुविशारदाने घराचे डिझाईन बनवल्यानंतर आणि अभियंताने तपशील निश्चित केल्यावर कंत्राटदार गवंडीला बोलवायचा आणि घर बांधण्याची जबाबदारी त्याच्यावर सोडायचा. मग गवंडी वेळ न घालवता आपले काम सुरू करायचा. तो त्यांच्या बांधणीच्या कामात खूप रस घेत असत आणि तो पूर्ण समर्पणाने काम करत असत. तो उत्तम बांधकाम साहित्य वापरत असे. उच्च दर्जाचे दरवाजे वापरत. भिंती, कमानी इत्यादींचे मोजमाप अचूक असल्याची खात्री करत आणि त्याने जे काही बांधले त्याला उत्कृष्ट आणि आकर्षक फिनिशिंग देत असे. बांधलेल्या नवीन घरांचे मालक बांधकामावर खूप समाधानी असत. त्याने आपल्या कामात दाखवलेली कल्पकता, निष्ठा, परिश्रम आणि चिकाटीमुळे गवंडीला खूप मागणी होती आणि त्याच्या जोरावरच त्याने त्याच्या कंत्राटदाराला चांगला व्यवसाय मिळवून दिला. त्यानंतर कंत्राटदाराने गवंडीला खूप चांगल्या पगाराची नोकरी देऊन स्वतःकडेच कामाला ठेवून घेतले. त्यामुळे तो त्याच्या कुटुंबाच्या गरजा पुरेशा प्रमाणात भागवू शकत होता. अशा प्रकारे गवंडी म्हातारा होईपर्यंत अनेक वर्षे मोठ्या निष्ठेने काम करत राहिला. मग त्याने ठरवले की आता निवृत्तीची वेळ आली आहे आणि आपल्या नातवंडांसोबत खेळण्यात वेळ घालवला पाहिजे. त्याने घर बांधणीतून निवृत्त होण्याचा निर्णय आपल्या कंत्राटदाराला कळवला. एवढा उत्कृष्ट कामगार गमावल्याने कंत्राटदार खूप हताश झाला आणि त्याने गवंडीला आपले काम चालू ठेवण्याची विनंती केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. गवंडीने आपला निर्णय घेतला होता आणि पुढे जाण्यास नकार दिला होता. शेवटी एक सुंदर जागेवर एक शेवटचे घर बांधण्यासाठी कंत्राटदाराने गवंडीला तयार केले. गवंडी मनात इच्छा नसतानाही तसे करण्यास तयार झाला. घराचे बांधकाम सुरू झाले. शोधलेल्या ठिकाणी बांधले जाणारे हे सर्वात सुंदर डिझाईन केलेले घर होते. मात्र गवंडी आपल्या कामात मन लावू शकला नाही. त्याने आपले काम अतिशय निष्काळजीपणे केले. वापरलेले बांधकाम साहित्यही कमी दर्जाचे होते, पण त्याने त्याची पर्वा केली नाही. घाईघाईत काम पूर्ण करून शेवटी त्याला निवृत्त व्हायचे होते. घर अपेक्षेपेक्षा खूप आधी तयार झाले होते. अतिशय ढोबळ संरचना, कमकुवत भिंती, खराब फिनिशिंग आणि डिझाईन केल्याप्रमाणे ते अजिबात चांगले दिसत नव्हते. तरीही गवंड्याला त्याची पर्वा नव्हती. त्याने कंत्राटदाराला सांगितले की घर तयार आहे आणि तो कंत्राटदाराची चाव्या देण्यासाठी वाट बघत राहिला. कंत्राटदार घटनास्थळी दाखल झाला. त्याच्या हातात कायदेशीर कागदपत्रांची फाईल होती. गवंडीने त्याच्याकडे नवीन घराच्या चाव्या दिल्या, पण कंत्राटदाराने घरात प्रवेश करण्यासाठी पुढे पाऊल टाकले नाही. त्याऐवजी मोठमोठे हसत त्याने घराच्या चाव्यांसोबतची फाईल गवंडीकडे दिली आणि आनंदी स्वरात म्हणाला, "ही तुझ्या नावावर असलेल्या या नवीन घराची मालकी कागदपत्रे आहेत. घर तुझे आहे. तुझ्यासाठी माझ्याकडून ही निवृत्तीची भेट आहे."